मला उमेदवारी मिळावी, मला ही निवडणूक लढवण्यासाठी संधी द्यावी म्हणून मी त्यांच्याकडे अनेक वेळा, मी असेल आमचे सर्व सहकारी असतील, माझ्यासोबत त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी केली, परंतु कर्जत कोल्हापूरची जागा ही शिंदे सेनेला गेल्यामुळं तुला ती देता येणार नाही म्हणून मला त्यांनी शांत बसायला सांगितलं. मी आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांना सुद्धा मी त्यावेळी सांगितलं होतं का साहेब अनेक ठिकाणी घडेराची उमेदवारी ज्या ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी शिंदे गटाने सुद्धा एबी फॉर्म दिलाय, तिथे मैत्रीपूर्ण लढत होते. तुम्ही मला सुद्धा त्याच पद्धतीने एबी फॉर्म द्यावा, मला घडेराच्या चिन्हावर ही निवडणूक लढवण्यासाठी आपण मला संधी द्यावी. परंतु तटकरे साहेबांनी एकदम स्पष्टपणे आम्हाला सांगितलं होतं महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश होईल असं मी वागणार नाही, मला तुला अशी उमेदवारी देता येणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी, कर्जतचे काही आमचे पदाधिकारी असतील, कर्जत कोल्हापूरचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वांनी राजीनामा देऊन अपक्ष पद्धतीने ही निवडणूक लढवली आणि तिचा विजय समोरच्या आंदोलनाचा कसा झाला आपण सर्वांना पाहिलेला आहे. जर खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांनी खरंच मला मदत करायची म्हटली असती, मला उमेदवारी दिली असती, तर आज या कर्जत आणि कोल्हापूरचा आमदार कोण असता हे तुम्हाला आम्हाला सर्वांना मी सांगण्याची गरज नाही. आदरणीय तटकरे साहेबांनी महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागू नका असं आम्हाला लोकसभेला पण सांगितलं होतं, विधानसभेला सुद्धा सांगितलं होतं. परंतु वारंवार तटकरे साहेबांच्यावर चुकीच्या पद्धतीने काहीतरी आरोप करायचे, कोणीतरी जाऊन सांगायचं, परवा दिवशी जाऊन सांगतात का तुमचा औरंगाबाद ठोकरवाडीला बसलाय. आम्ही तर सांगेल तटकरे साहेबांनी 40 ते 45 वर्ष त्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, त्या रायगड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. त्यांनी त्या रायगडचा विकास खऱ्या अर्थाने जर कोणी केला असेल तर आदरणीय तटकरे साहेबांनी केलेला आहे. तो समोरचा माणूस त्यांच्यावर टीकास्त्र करतोय. मी तर म्हणेल का माझ्या भरोसावर का गमू केली अशा पद्धतीने या समोरच्या माणसाला म्हणायला काही हरकत नाही. परवा भाषण करताना त्यांनी हेही वाक्य वापरलं, मला गोगोळे साहेबांनी जर आशीर्वाद दिला तर पुढच्या काळामध्ये रायगडची लोकसभेची निवडणूक लढवी. मी सांगतोय लगेच कर्ज खरं सोडून जाऊ नका. अजून आम्हाला तिकीट भेटलेलं नाही, अजून आम्ही लढलेलं नाही, आम्ही आता फक्त अपक्ष लढलो. आम्हाला चिन्हावर लढल्यावर तुमची परिस्थिती काय होते ते तुम्हाला 100% समजणार आहे. परंतु असं चुकीचं वक्तव्य करायचं, काहीतरी तटकरे साहेबांच्या थोडस चुकीच्या माध्यमातून वक्तव्य करून आपण मात्र टीव्हीला चॅनलला कसे झळकू अशी चंकुगिरी करण्याचं काम या ठिकाणी या आमदारांचं चाललंय आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कुठं असं वेगळ्या पद्धतीने खंडणी मागणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी त्यांना जी लागेल ती मदत आपण करू. आणि जसं बीडला चाललंय तसे बीड मध्ये कोण वाल्मिक करार आहेत तर आपल्या इथे सुद्धा वाल्मिक करार आपण शोधून काढू, त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये जेलमध्ये टाकवण्याचं काम करू. अगदी 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक चांगली पत्रकार परिषद घेऊन जो फोन आहे, कोणाच्या नावावर किती जागा आहे, कोणाच्या नावावर किती 100 कोटीची प्रॉपर्टी आहे ही सगळी तुम्हाला दाखवीन. परंतु तटकरे साहेबांच्यावर बोलत असताना आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत असताना आपण आपली उंची बघितली पाहिजे. या 8 दिवसामध्ये सुधाकर घाडे असेल, माझ्या बरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक कार्यकर्ते संघटना असतील, या सुद्धा माझ्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराव्यासहित कागद पेपर सहित तुम्हाला देण्यात येतील. आणि जो अत्याचार चाललाय त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, त्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल, सर्व बांधकाम यंत्रणा असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, सर्व अधिकारी असतील, आमचा कर्जत असेल, कोल्हापूर असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, नेरळ असेल,
सर्व आलेले तिथे इन्स्पेक्टर असतील, कोण 8 महिने राहिलाय, कोण 7 महिने राहिलाय, कोण 9 महिने राहिलाय, तो कसा गेलाय, त्याची बदली कशी झाली, याचं सर्व सेशन डायरीच्या एंट्र्या माझ्याकडे आहेत. त्यातून तुम्हाला प्रत्येक माणसाची एंट्री मी तुम्हाला देईन आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कदम खरापूरमधला जो हक्क आहे त्या हक्काला जेलमध्ये टाकण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण करावं अशी मला ठिकाणी विनंती करेन. आणि त्यामध्ये बरेच शेतकरी आतमध्ये आहेत. त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही, फक्त यांनी हुकुमशाही करायची. याच्या पाठीमागे जो हक्क आहे तो हक्क त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करत आहेत. पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगायला तुम्हाला उदाहरण म्हणून एक गोष्ट आजच दाखवतो. पोलिसांचा सुद्धा कसा दबाव आहे, पोलिसांना सुद्धा कशा पद्धतीने इथे वागावं लागते हे तुम्ही जर पाहिलं. नदीमचा मला फोन आलेला तर म्हणजे ठीक आहे ते आमदाराशी बोलले म्हणलं साहेबांशी देतील म्हटले. आणि आता ते गुप्ता माझ्याकडे आले ते फ्रॉड केलेलंच आहे 100%. हो 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 बरोबर. हा तर ते मग त्या पद्धतीने ते पैसे कसे त्यांना त्यांच्याकडे घेता येतील ते पैसे तुम्ही चेक करा. त्यांना सांगितलं मी की इकडे या समोर तर ते आमच्याकडे गेले बांगल्यावर हरकत नाही. हा तो जर तयारी करून परत करावं. तुम्ही फोन केले त्याच्या समोर बोलला ते मला माझ्या तुमच्या माध्यमात ठेवा ना. माझा फोन आला तेव्हा ऐकत नाही तुम्ही पैसे द्यायला लाव एवढं सांगा. मी बोलते बोलणार चालतं. मग आता काहीतरी शाळा करावी. ठीक आहे मी बोलतो. असे बरेच विषय मी तुम्हाला या ठिकाणी दाखवीन. आम्ही 2019 पासून ज्या ज्या गोष्टीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे जे चाललंय त्यापेक्षा वाईट पद्धत खरापूर मतदारसंघात चाललंय. मी तर सांगतो रायगडला आणि बीडला आणि बिहारला पण लागेल अशा पद्धतीचे आता खऱ्या अर्थाने पद्धत खरापूरमध्ये आहेत. त्याचा शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय. जे जे विषय आहेत ते तुमच्यापर्यंत आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये येणारे जे प्रोजेक्ट असतील त्यांच्याकडून कोण खंडणी घेतोय, कशा पद्धतीने खंडणी घेतोय त्याचा सुद्धा शोध लागणार आहे. पोलिसांना सुद्धा दमदाटी करून तुम्ही मला या माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन द्या, त्याला चांगला दावा पण माझं नाव सांगू नका असं सगळं रेकॉर्ड मी तयार केले. 2019 पासून या हक्काने पोलिसांना काय काय फोन केले होते त्याचा सुद्धा मी स्टेशन डायरीच्या एंट्र्या माहितीच्या अधिकार मला काढल्यात हे सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. परंतु या आमदार महोदयांना मी सांगणार आहे का तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय तटकरे साहेबांच्यावर बोलताय, आदरणीय आदित्यताईवर बोलताय तेवढी तुमची उंची नाहीये. कारण तटकरे साहेबांनी आणि अजितदादांनी जर मनावर धरला असतं तर कर्जत कोल्हापूरचा आमदार सुधाकर घाळे असता हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.